मध्यपूर्व आशियातील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट फटका आता महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला बसताना दिसतोय। होर्मुझ समुद्रधुनीमधील वाहतूक ठप्प झाल्यानं दुबईसह आखाती देशांकडे जाणारी जहाजे थांबवण्यात आली आहेत। याचा मोठा परिणाम नाशिक जिल्ह्यासह राज्यातील कांदा आणि इतर नाशवंत शेतीमालाच्या निर्यातीवर झालाय। JNPT बंदर येथे मोठ्या प्रमाणात कंटेनर अडकून पडले आहेत। शिपिंग कंपन्यांनी आखाती देशांसाठी नवीन बुकिंग बंद केल्यानं निर्यातदार अडचणीत आले आहेत। ईदच्या पार्श्वभूमीवर कांद्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा असताना हे संकट ओढवलंय। परिस्थिती लवकर सुधारली नाही तर नाशवंत माल देशांतर्गत बाजारात वळवावा लागेल अशी भीती व्यक्त होतीये। यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण झाला असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून होतीये। युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्यावरती काय परिणाम झालेले आहेत, आपल्या सोबत व्यापारी आहेत, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात। आज आपण बघितलं तर इस्रायल, अमेरिका आणि इराक यांची जी युद्धजन्य परिस्थिती या लोकांनी जी निर्माण केली, या देशांनी निर्माण केली आणि त्याचा जो परिणाम हा जर आपण बघितला तर तो परिणाम आखाती देशांवरती झालेला आहे। कारण की आज इराण एक 10 ते 12 देशांवरती अचूक प्रकारे हमला करत आहे किंवा ते स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःचे रक्षण करण्यासाठी आज ते ज्या पद्धतीने जो लढाई लढत आहे त्याचा परिणाम हा सरळ आपल्या कांद्यावरती झाला आहे। जर आपण बघितलं तर आज मुंबई पोर्टवरती, ज्याला आपण JNPT म्हणतो, त्या JNPT पोर्टवरती आज एक शेकडो कंटेनर उभे आहे। त्यानंतर नाशिक ICD पण ते कंटेनर उभे, जे कंटेनर आपण प्रत्येक मंथली किंवा वीकली जे कंटेनर पर मंथली ज्या ठिकाणी आपला गल्फ कंट्रीमध्ये, जसे तुम्ही बघितलं दुबई आहे, कतर, दोहा, मलेशिया यासारख्या कंट्रीमध्ये आपल्या भारताचा कांदा हा परमनंट निर्यात होतो। परंतु आज जर बघितलं तर त्याचा परिणाम हा सर्वस्वी कांद्यावरती झालेला आहे। कारण की कंटेनर उभे राहिल्यामुळे व्यापारी वर्गाचे, कारण की शेतकऱ्यांचा माल जो व्यापारी वर्गांनी घेतलेला आहे आणि एक्सपोर्टरने घेतलेला आहे, तो एक्सपोर्टरने घेतलेला माल हा आज सडत मुंबईमध्ये किंवा कंटेनरमध्ये या पोर्टवरती उभा राहिलेला आहे। जर पुढे बघितलं आपण, ज्या ठिकाणी आपली सर्वात जास्त निर्यात आज दुबईमध्ये होते सध्या स्थितीला, त्या दुबई या पोर्टवरती ज्या जबल अली पोर्टला निशाणा केला, इराकने निशाणा केल्यामुळे ते जबल अली पोर्टवरती पण एक शेकडो कंटेनर उभे, त्यामुळे आज दुबईचा भाव हा 5 दिरहम झाला आहे। 5 दिरहम म्हणजे साधारणतः 115 ते 120 रुपये किलो दरम्यानचा हा भाव आहे। तो भाव असूनही आपल्या कांद्याला, महाराष्ट्राच्या कांद्याला किंवा नाशिक जिल्ह्याच्या कांद्याला भाव नाही आहे। याचं कारण फक्त युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे, आणि जर ही परिस्थिती नाही निवळली तर येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे भाव हे अजून घसरत जातील, त्यामध्ये शेतकऱ्यांचेही नुकसान आणि व्यापारी वर्गाचे नुकसान होतील। त्यामुळे सरकारने यावरती एक आपल्या दिल्लीमधून, केंद्राकडनंही एक आखाती देशांना किंवा या देशांना आपल्याकडनं जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करून व्यापारी वर्ग व शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत। रवींद्र जाधव, सुदर्शन न्यूज, लासलगाव।